नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 2 मधील 152 ते 163 ओव्यांवरचं हे मुक्त चिंतन. श्रीकृष्ण परमात्म्यांना आपल्या प्रिय अर्जुनाचा कशाही प्रकारे का होईना पण त्याला जो झालेला शोक आहे आणि त्या शोकाचं जे मूळ कारण आहे त्याच्यापासून त्याची कशी लवकरात लवकर सुटका होईल हा प्रयत्न चालू आहे. आणि त्यासाठी आत्ताच्या क्षणी अर्जुनाची जी मनोभूमिका आहे त्याला धरून श्रीकृष्ण त्याला समजावण्याचा, बोध करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि तेच त्यांच्या मनातले भाव ज्ञानोबारायांनी टिपलेले आहेत. ज्ञानोबाराय म्हणतात, अर्जुना, तुला एखाद वेळेस आत्म काय, अनात्म काय, शाश्वत काय, अशाश्वत काय हे कळत नसेल आणि एखाद वेळेस तू अशी कल्पना करून घेतली असशील की तुला समोर जे काही दिसतंय, जे काही आपले स्वजन दिसत आहेत त्यांचा खचितच नाश होणार आहे. आणि असं जरी तुझं म्हणणं असलं तरी तुला इथे शोक करण्याचं कारण नाही. अरे, जो जन्माला आला तो मरणारच की. आणि जन्म मरण हे ह्या संसारातलं अनिवार्य आहे, म्हणजे न टळणारं घटनाक्रम आहे. असा हा न टळणारा घटनाक्रम आहे हे तुला माहिती नाही असं आहे का? आणि जर का माहिती असेल तर मग शोक करण्याचं कारण काय? ज्ञानोबाराय म्हणतात, अथवा ऐसा नेणसी तू अंतवंतची हे मानिसी तरी शोचू न पवसी पंडू कुमरा. अरे, ज्याप्रमाणे गंगा जळाचा स्रोत हा सुरुवातीला, मध्ये आणि समुद्रात मिळाल्यानंतर सुद्धा तसाच असतो, ती गंगा म्हणूनच असते, त्याचप्रमाणे या भूतांच्या ठिकाणी सुद्धा आदी, मध्य आणि अंत या तिन्ही गोष्टी अखंड दिसतातच. जे आदी, स्थिती, अंतू हा निरंतर असे नित्यू, जैसा प्रवाहो अनुस्यूतू गंगा जळाचा. म्हणोनी हे आघवे एथ तुझ न लगे शोचावे, हे स्थितीची, जे स्थितीची हे स्वभावे अनादी ऐसे. म्हणून तुला शोक करण्याचं काही कारण नाही बरं. अरे, प्रत्येक पदार्थामध्ये, प्रत्येक जो जीव जन्माला आलाय, प्रत्येक जो आकार या जगात प्रगट झालेला आहे त्याच्या ठिकाणी आधी, मध्य आणि अंत हे दिसतातच. आणि ही प्रत्येक पदार्थाची अगदी स्वाभाविक स्थिती आहे. हे बिंबवण्याचा प्रयत्न श्रीकृष्ण करतायत. आणि म्हणून ते म्हणतायत की म्हणून तुला शोक करण्याचं कारण नाही. जेव्हा आपण शोक म्हणतो ना, ह्या शोकामध्ये मला असं वाटतं की 2 गोष्टी अंतर्भूत आहेत. अनेक कारणांमुळे झालेलं दुःख आणि त्याचबरोबर होणारा खेद, ह्या दोन्ही गोष्टी इथं आहेत. दुःख आहे, खेद आहे, खंत आहे आणि ह्या सगळ्याचं एकत्रित होऊन जो होतो तो शोक असावा असं वाटतं. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, हे सर्व लोक उत्पन्न आणि मरण, जन्म आणि मरण ह्यांच्या अधीन आहेत असं पाहून तुला जर माझं म्हणणं पटत नसेल. बघा, सगळे पर्याय श्रीकृष्ण अर्जुनासमोर ठेवतायत, पण हेतू एकच की काही करून ह्याचा शोक नाहीसा व्हावा. जर माझं म्हणणं तुला पटत नसेल का, तर तू बघतोयस ना की हे जन्म आणि मरण ह्यांच्यामध्येच बांधलेला हा लोक आहे. तर मग श्रीकृष्ण असे कसं म्हणतायत की आदी, मध्य, अंत हे सतत चालणार आहे, ह्यांच्या ठिकाणी दिसणार आहे. जर तुला असं पाहून माझं म्हणणं पटत नसेल तरी सुद्धा तुला शोक करण्याचं कारण नाही का?
तर उपजे ते नाशे, नाशले पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. कारण उत्पन्न झालेली वस्तू नाश पावणारच आणि नाश पावलेली वस्तू पुन्हा उत्पन्न होणारच, हे रहाट गाडग्यासारखं चक्र अखंड चालू आहे. पण माऊली, या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे बरं. हे रहाट गाडगं, हे जन्म मृत्यूचं चक्र, उपजे ते नाशे, नाशले पुनरपि दिसे, हे कोणाच्या बाबतीत? तर फक्त जीवाच्या बाबतीत, पंचमहाभूतांच्या बाबतीत, आत्मस्वरूपाच्या बाबतीत नाही. कारण तो ह्याच्या पलीकडे आहे. त्यामुळे या रहाट गाडग्याच्या चक्राचा नियम आत्मस्वरूपाला नाही. पण अर्जुनाची मनोभूमिका ही जीवदशेमध्येच बांधली गेलेली आहे. त्यामुळे जीवदशेचं सुद्धा स्वरूप काय आहे ते ह्या ठिकाणी प्रगट होत आहे. आणि एवढंच नाही तर माऊली म्हणतात, ना तरी उदो असतु आपैसे, अखंडित होत जात जैसे, हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी. ह्या जगामध्ये जन्म आणि मृत्यूचा जो आदी मध्य अंतापर्यंत खेळ चालू असलेला दिसतो, तो खेळ कसा चाललाय? तर ज्ञानोबा राय म्हणतायत, ज्याप्रमाणे काही न करता उदय आणि अस्त, सूर्योदय आणि सूर्यास्त हा युगानुयुगे अखंड या जगामध्ये चालू आहे, त्याच पद्धतीने जन्म आणि मृत्यूचंही कार्य अनिवार्यपणे ह्या जगामध्ये चालू आहे. तू जरी हे ऐसे मानसी, तरी खेदू का करीसी, काय जाणतची नेनसी धनुर्धरा. आणि आता जणू अगदी सौम्यपणे, हलक्या शब्दात, पण थोडीशी अर्जुनाची एक प्रकारे जणू कानउघाडणीच करतायत की काय असं वाटतं. श्रीकृष्ण म्हणतात, आणि तुला हे जर माहीत आहे तर शोक का करतोस? हे जन्ममृत्यूरूपी चक्र असंच चालू राहिलेलं आहे, हे जर का तुला माहिती आहे तर शोक का करतोस? आणि तरी सुद्धा शोक करत असशील, जाणून करत असशील, तर ते मूर्खपणाचं लक्षण नाही का अर्जुना? अशा पद्धतीने हा प्रश्न सुद्धा ते उपस्थित करतात. काय जाणतची नेणसी धनुर्धरा, जाणून सुद्धा न समजल्यासारखं करतोयस का? अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. आणि अजून सुद्धा त्याला वेगळ्या प्रकारे समजावण्याचा प्रयत्न श्रीकृष्ण करणार आहेत, अजून सुद्धा काही पर्याय दाखवणार आहेत. आणि तेच ज्ञानोबा राय म्हणतात, एथ आणिकही एक पार्था, तुझं बहुती परी पाहता, दुःख करावया सर्वथा विशो नाही. आणि मला असं वाटतंय की इथे पुष्कळ प्रकारे विचार करून पाहिला तर असं लक्षात येतं की अर्जुना, तुला शोक करण्याचं कारण नाही. ती कारण काय, ती गोष्ट काय, हेही मी तुला सांगतो. माऊली, खरोखरच 152 ते 163 या ओव्यांचं मनन करण्यासारखं आहे. हे मनन केल्यामुळे खरोखरच आपल्याला सुद्धा काही वेळा अयोग्य ठिकाणी आपण जर शोक करत असू, दुःख, खंत, खेद व्यक्त करत असू, तर ते करण्याचं कारण नाही. हे या ओव्यांचं चिंतन मनन केल्यावर आपल्याही लक्षात येऊ शकेल. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.